मग हे किती दिवस करायला पाहिजे? समजा आता काही-काही मुलं असतात ते अजिबात ऐकतच नाही आई-वडिलांचं, हं. की असं ऐकण्यात येतं ना, की हाताबाहेर गेली केस हां. किंवा नाहीच ऐकत आहे किंवा आता अ, होत नाही काही पॉसिबल. साधारण किती महिने असं बघा, पॉझिटिव्ह थॉट ठेवला सलग पाहिजे? बघा एखादी गोष्ट सलग हं. तुम्ही एवढ्या वर्ष त्याला निगेटिव्ह बोलल्यानंतर तो ऐकण्याची शक्यता आहे का? नाही. आत्तापर्यंत मूर्खच आहे. बरं हे मी साधं बोलतोय. लोकांच्या शिव्या ऐकायला पाहिजे घरात जाऊन. खूप काही काही बोलत असतात लोकं. त्या मुलाला मारतात, काही बोलतात. हो. ते बोलल्यामुळं 2 प्रकारे त्याचा परिणाम होतो. एक सायकॉलॉजिकल परिणाम होतो. हं. तर एक 10वी ला असला मुलगा, त्याला समजा 75% मार्क मिळतात. तो वडील किंवा आई म्हणतात त्याला मार्क पाड, गधड्या काय करतोय तुला समजतंय का तुला काय? हं. अरे कुठं तुला जायचंय? 90% पाड ना, कर ना. हं. बघा मुलं आपली चांगली आहेत. त्यांना थँक यू बोला देवाला. का? काही मुलं अशी मी बघतो, उलटं बोलतात. "पप्पा तुम्ही 10वी ला होता किती मार्क पडले होते? हं. काय करणार तुम्ही?" हं, हं. तर ते आपली परिस्थिती आपण देवाला थँक यू म्हणलं पाहिजे. ही मुलं चांगली आहेत माझी. हं. ऐकतात तरी कमी-कमी. बरोबर. त्या मुलांच्याकडे चांगल्या गोष्टी करा आणि सतत त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टीच बोला. हं. शेजाऱ्याशी बोलताना, नातेवाईकांशी बोलताना, "आमचा मुलगा खूप चांगला आहे, अभ्यास करतो, छान करतो, पहिल्यापेक्षा अधिक सुधारलेला आहे." अशा प्रकारची वाक्य बोला. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.